हॅलो, माझं नाव आहे अश्विनी. मी गोव्याला राहते. घरासोबत मी माझ्या मिस्टरांचा बिझनेससुद्धा हँडल करते आणि दुपारची इथे 2 ते 4 शॉप बंद असतात. तर मी सुद्धा बंद करून घरी आली आहे. आता झाला आहे लंच टाईम आणि हे सकाळी जे मी नाश्त्याला बनवलं होतं उत्तप्पम आणि चटणी ती उरलेली होती, तर ती खाऊया. आणि सोबतच बनवणार आहे आज दाल खिचडी. तर आज खिचडी खायचं खूप मन झालं आहे, तर चला शेअर करते तुमच्याबरोबर खिचडीची रेसिपी. आणि आज सिमरनसुद्धा हाफ डे घेऊन घरी आली होती, कारण तिचं बॉडी पेन होत होतं. पण पाहू शकता आता ती कुकूबरोबर कशी मस्ती करत आहे. इथे मी जी डाळ भिजत घातली होती त्यात अर्धा ग्लास तांदूळसुद्धा घातले आहेत आणि खिचडीबरोबर तोंडी लावायला काहीतरी पाहिजे म्हणून कुरड्या सगळ्या तळून घेतल्या आहेत. आणि ह्यासुद्धा मला ना भाभीने बनवून दिल्या होत्या. माझ्याकडे तर वेळ नसतो की मी एवढं सगळं काही करत बसू, कारण की दुकान आणि घर दोन्ही एकत्र हँडल होत नाही. तर चला आता त्याच कुकरमध्ये बनवूया आपण खिचडी. आता मी त्यात तेलमध्ये जिरा घातला आहे, हिंग घातला आहे आणि एक कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे. सोबतच एक टमाटर घालणार आहे, त्याला चांगलं स्मॅश होऊन देणार आहे. ह्या कुरड्या तळून झालेल्या आहेत. आता ह्याच्यात मी थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घातला आहे, जी मी शूट करायला विसरली. तर आता आपण ह्याच्यात तांदूळ आणि डाळ घालणार आहोत स्वच्छ धुवून. हळद, तिखट आणि कोरिएंडर पावडर आणि मॅगी मसाला मेन इन्ग्रेडियंट आहे, कारण की ह्याच्याशिवाय टेस्ट नाही खिचडीला. एक पॅकेट अख्खा घातला आहे, मीठ घातलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाणी ॲड करायचं आहे. पण पाणी खूप जास्त घालायचं आहे जर तुम्हाला खिचडी पातळ पाहिजे. जर सुकी पाहिजे असेल तर तुम्ही अंदाजाने तुमच्या घालू शकता. तर इथे मी आज पातळ खिचडी करणार आहे, तर मी जास्त पाणी ॲड केलं आहे आणि कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. खिचडी होईपर्यंत दुसरी कामं आवरून घ्यायची आहे. तर भांडी होती थोडी, ती घासून घेतली आणि हे भांडं मला खूप दिवसापासून घासायचं होतं, म्हणजे ते पेंडिंग राहत होतं. तर ते क्लीन करून घेतलं, मस्त त्याला चमकवलं आहे पाहू शकताय पितांबरीने. आणि परत जेवढं ओटा वगैरे क्लीन करायचा होता तो करून घेतला, कारण की माझ्याकडे टाईम खूप कमी आहे. मला 4 वाजेपर्यंत परत शॉपमध्ये जायचं आहे. आणि हे बघा कशी मस्त गरमागरम खिचडी आपली रेडी आहे. एवढी छान टेस्ट होती, तुम्हीसुद्धा कधी ट्राय करून बघा. आणि खूप गरमी आहे तर सोबत लस्सी घेतली. संध्याकाळी 4 वाजता मी शॉपवर आली तर हा सगळा स्टॉक आला होता, तर तो फटाफट अरेंज केला दुकानातून. आणि आज होती आमची ॲनिव्हर्सरी. सकाळच्या गडबडीत सगळं तुम्हाला सांगायला विसरले की आज आहे आमच्या लग्नाचा 20वा वाढदिवस आणि ह्यासाठी सुद्धा आम्हाला पार्टी दुसरेच कोण देत आहेत. तर चला तुम्हाला दाखवते कोणी आमच्यासाठी पार्टी अरेंज केली आहे. तर ते आम्ही आलो आहोत कोमलच्या घरी. तर कोमलच्या घरी आमच्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन अरेंज केलं होतं आणि आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला वेळ नसतानासुद्धा त्यांनी आमच्यासाठी एवढा विचार केला आणि त्यांच्या घरी आमच्यासाठी सेलिब्रेशन अरेंज केलं. आणि जेवणसुद्धा बनवलं होतं, पुरी भाजी आणि पुलाव होता. आणि हे एवढं छान गिफ्ट आम्हाला दिलं आहे, तर थँक्यू सगळ्यांना आमच्याकडून.